यानंतर बघूया लोकसभेच्या निवडणुकीची रंगत उत्तरोत्तर वाढत चालली आहे। उमेदवारी घोषित झाल्यानंतर सगळ्याच बाजूला बंडाची निशाणं फडकवली जात आहेत। काही ठोस आश्वासनं मिळाली की हे बंडोबा थंड होत आहेत आणि यात ना महाविकास आघाडी मागे ना महायुती। पुण्यातही हेच चित्र आता उघडपणे दिसू लागलंय। पुण्यात उघड बंडाची निशाणं, भाजपमध्ये काकडे पुन्हा नाराज, पक्षाकडे पुनर्विचार करण्याची मागणी। महाविकास आघाडीत ठाकरे गटही कसबावर अडला। पुण्याच्या लोकसभेसाठी भाजप अर्थात महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी घोषित होऊन 2 आठवडे उलटलेत। आता तब्बल 2 आठवड्यांनंतर भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी नाराजी प्रदर्शित करायला सुरुवात केली। काकडे समर्थक नगरसेवक भाजपच्या बैठकांना जाईन असे झालेत। पक्षाचा बी फॉर्म मिळत नाही तोवर उमेदवार नक्की नसतो अशी भूमिका घेत पक्षानं आपल्या नावाचा विचार करायला हवा अशी मागणी जी आहे ती आता काकडे करू लागलेत। आपली नाराजी ही नैसर्गिक असल्याचं सांगत आता काकडेंनी हीच नैसर्गिक नाराजी मंत्री रवींद्र चव्हाणांकडेही बोलून दाखवली आहे। रडल्याशिवाय आई पण दूध देत नाही आजकाल। पूर्वीच्या आया ज्या होत्या त्यांना ओळखायचं, अरे मुलगा आता 9 वाजता दूध पिलं आपल्याला 12ला द्यावं लागेल। आता असं काही नाही, रडल्याशिवाय मुलाला जवळ घेत नाही हाच प्रकार असं म्हणावं लागेल आपल्याला। बाकी काही जास्त आता बोलणं योग्य नाही। 45 ते 55, 45 ते 55 हे 10 वर्ष उमेदीचं वय असतं। ते वय मी पक्षाला दिले आणि पक्षात काय काय कामं केले मी सर्व रवी चव्हाणांना काल सांगितलेले, देवेंद्र फडणवीसांना पण सांगितले। काकडेंच्या नैसर्गिक नाराजीनं भाजपमधील गटबाजी उघड झाली। दुसरीकडे महाविकास आघाडीतही सगळं आलबेल आहे असं नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जागा वाटपाच्या शेवटच्या आठवड्यात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय। पुणे लोकसभेत काँग्रेसच्या प्रचाराआधी आता ठाकरेंच्या सेनेच्या शहराध्यक्षांनी कसबा विधानसभा शिवसेनेला सोडायचा शब्द देण्याची मागणी काँग्रेसकडे केली आहे। कसब्यातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना ही मांडणं मांडलं या ठिकाणी मीटिंगमध्ये महाविकास आघाडीच्या कुठेही लपून छपून मांडलं नाही की आता रवींद्र धंगेकर जे आमदार आहेत ते खासदार होणारच आहेत। जी संघटनात्मक बांधणी आमची कसबा मतदारसंघात आहे त्यासाठी आम्हाला कसबा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा हे म्हणणं त्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडलं की धंगेकर हे खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेघ, म्हणून हा विधानसभा मतदारसंघ आता शिवसेनेला मिळावा। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतही बंडाळी उफाळल्याचं दिसतंय। त्यामुळे जोवर हे बंडोबा थंड होत नाही तोवर या आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना आणि ज्येष्ठ नेत्यांच्या जीवालाही घोर लागून राहणार एवढं निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।